नमस्कार। शास्त्रीय काल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम। आप सभी अतिथियों को मैं आपने ज़िंदगी के कुछ बीते पल और कुछ बीते हुए मजबूरी के बारे में आपके सामने कुछ बातें सुनाना चाहती हूँ, इसलिए कि भगवान से यही उम्मीद करती हूँ, दुआ भी करती हूँ कि भगवान ये बीमारी किसी को ना दे और उसी को सबके एहसास में गरीबी किसी को ना दे, और गरीबी दे तो बेटी किसी को ना दे। समझ के साथ बात पेश करती हूँ कि लातूर डिस्ट्रिक्ट में एक देहात में रहती हूँ। आप सभी से निवेदन करती हूँ कि जो आप सरकारी से ढोसले वादे करते हैं कि यहाँ गरीबों के लिए 5 लाख 8 लाख तक दवाखाना फ्री में हो जाएगा। सबसे हाथ जोड़कर रिक्वेस्ट करती हूँ कि यह ढोसले सरकारी से इसी उम्मीद किसी गरीबों से ना कीजिए। आज महसूस बीती हुई भगवान से किसी पर बताती हूँ कि इतने दर्द के ठोकले खाए हुए पिछले 2.5 साल से सबसे पहले मुझे लातूर सिविल अस्पताल में भेजा गया था। वहाँ पर फ्री इलाज होगा। वहाँ जाने के बाद बता दिया था कि फलानी चीज़ में यहाँ पर आपका फ्री में इलाज होगा, लेकिन वहाँ पर भी मेरा फ्री में इलाज नहीं हुआ, जो कि सबसे महंगी दवाई थी। आपको पूछा अगर कि एक दिन काम पर जाऊँ तो मेरी माँ एक दिन काम पर ना जाए तो हम भूखे ही रह जाते हैं। अचानक डॉक्टर ने कहा कि आपको 3,000 तक खर्चा आएगा। तो बताओ गरीब कहाँ से लाएगा? उनके पास एक वक्त की रोटी खाने मोहताज है। गरीबी का फ़ायदा लेते हुए हर अस्पताल में ढोकले खाते हैं, कहते हैं कि दवाखाना फ्री में होगा, इलाज फ्री में होगा। मैं यहाँ पर फ्री में इलाज कहीं पर नहीं देखा सिवाय विश्रांति के। तो मेरा इलाज विश्रांति हॉस्पिटल में चल रहा है। विश्रांति हॉस्पिटल में मेरा इलाज चल रहा है। पुणे विश्रांति हॉस्पिटल में चल रहा है। पुणे की विद्यापीठ में भी चल रहा था, लेकिन वहाँ पर हमको पैसे बहुत लगे थे। लेकिन हमारे फैमिली बहुत गरीबी हालत थी, लेकिन इतने पैसे नहीं थे। फिर हम विश्रांति में चले गए। फिर वहाँ बड़े डॉक्टर ने कहा कि हम आपका फ्री में इलाज करेंगे। तो फिर बड़े डॉक्टर ने हमारा पूरा फ्री में इलाज किए और विश्रांति हॉस्पिटल चीज़ करना पड़ा कि कोशिश करेंगे, ठीक होंगे, आप इतना मत घबराइए। वहाँ के सब डॉक्टर और पूरा स्टाफ मुझे समझाते हुए कहा कि तुम मत घबराओ। फिर मुझे थोड़ा अच्छा महसूस हुआ। जमा सभी अतिथियों को हाथ जोड़कर मैं ये रिक्वेस्ट करती हूँ आप पेशेंट की जितनी भी मदद करेंगे, इसी ज़िंदगी में एक पल की साथ भराई हुई कोशिश की पल जीते हुए मौका देने का काम किया करो। समाप्त करती हूँ। और सभी को मेरे कुछ बातों की तकलीफ हो गई हो तो कुछ मुझसे गलती लफ्ज़ कुछ मेरे मुंह से गलत निकले होंगे तो मुझे माफ़ कीजिए। जय हिंद, जय भारत। नमस्ते, माझं नाव अमोल दत्तात्रय बोरकर. हा माझा मुलगा आहे शंभू अमोल बोरकर. ह्याचं वय
3 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला कॅन्सरचा न्यूरोब्लास्टोमा हा आजार झाला. माझा छोटा मुलगा एक 7 महिन्याचा होता. तेव्हापासून ह्याची ट्रीटमेंट आम्ही पहिले स्टार्टिंगला याला सूर्य हॉस्पिटल वाकडमध्ये घेऊन गेलो. तिथनं त्याचं समजलं की हे कॅन्सरचा आजार आहे. तिथनं पुढं मग आम्ही त्या हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला काही गॅरंटी वगैरे नाही दिली, 3 महिने किंवा 30% असं सांगितलं. तिथनं पुढं आम्ही त्याला मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तिथं आम्हाला तिलक सर नावाचे एक डॉक्टर भेटले. ते म्हटले की आजार खूप मोठा आहे, पण आम्ही हा आजार बरा करू शकतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांच्या त्या शब्दावरती आम्ही तिथनं पुढं ती ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी आम्हाला एवढी मदत केली की माझ्या मुलाला ह्या आजारातनं त्यांनी सुखरूप बाहेर काढलं. तिथनं पुढं त्यानंतर तेव्हापासनं तर ह्याचे 2 वर्ष झाले ट्रीटमेंट चालू आहे. तेव्हापासनं तर आत्तापर्यंत लागणारा सर्व खर्च हा मला विश्रांती हॉस्पिटलमधनं गोळ्या औषधं, त्याच्यानंतर आम्हाला लागणारे तिथनं MIBG स्कॅनसाठी 25,000चा चेक सरांनी 2 मिनिटांमध्ये आमच्या हातात दिला, काय विचार न करता. त्यानंतर त्याची ट्रीटमेंट ही 2 वर्ष झाले चालू आहे. त्यानंतर आता त्याचे BMT ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली. त्याच्यासाठी पण आम्हाला लिझा मॅडम आणि श्वेता मॅडम ह्या डॉक्टरांनी खूप मदत केली. तिलक सरांसारखे डॉक्टर मी आजपर्यंत कधी पाहिले नाही. एवढी मदत केली की त्यांनी आमच्यासाठी मिलिटरीचे असूनसुद्धा तिकडं विश्रांती हॉस्पिटलमध्ये जाऊन ते भेटले सरांनी त्यांना सांगितलं. पूर्ण त्यांना खूप मदत केली आम्हाला. असे डॉक्टर मी आजपर्यंत कधी पाहिले नाही. देवचरणी प्रार्थना. माझ्या धन्यवाद. सगळ्यात पहिलं सरांना धन्यवाद करते आणि मॅमला सुद्धा धन्यवाद करते. माझी परिस्थिती तेवढी नव्हती की माझ्या पुरीला ब्लड कॅन्सर झाला होता. आमची परिस्थिती पण नव्हती की तिचं काही ट्रीटमेंट करायची. पण आम्ही कमांडर हॉस्पिटलमध्ये आलो. तिथं सरांना भेटलो. सरांनी मोठ्या सरांचा ॲड्रेस दिला. त्यांनी खूप आमची मदत केलेली आहे. त्यांनी औषधंसुद्धा तिची फुकट केलेली. मी धुणे भांड्याची कामं करते, माझे मिस्टर हमाली काम करतात ते, आणि तेवढी आमची कॅपॅसिटी पण नव्हती की जे औषधं गोळा करायची. आणि तिचे मोठे मोठे रिपोर्ट पण असायचे ना, तर आमची तेवढी कॅपॅसिटी पण नव्हती की तिचे इतके रिपोर्ट काढायचे. सरांनी इतकी आम्हाला मदत केली ना, त्यांचे धन्यवाद करते मी. धन्यवाद सर. माय नेम इज पूनम भोसले. माझे नाव पूनम अशोक भोसले आहे. मला 2017पासून बोन ट्यूमर होता. तर माझी ट्रीटमेंटसाठी लागणारा जो खर्च आहे तो विश्रांती हॉस्पिटलने केला आहे. त्यांना मी थँक्यू म्हणते. माझा पाय काढावा लागला शेवटी, सो त्यांनीच जास्त आम्हाला मदत केली आहे. माझं नाव मिताली प्रकाश सोनवणे. मागच्या वर्षी 2023 डिसेंबरला माझं युट्रसचं ऑपरेशन झालं. तेव्हा कळलं की मला कॅन्सर झालं आहे. त्यानंतर घरच्यांचे त्यांची पूर्ण मेंटॅलिटी पूर्ण हे होऊन गेली की आता कसं करायचं, कुठं जायचं, कोणाची ओपिनियन घ्यायची, कसं पुढे ट्रीटमेंट घ्यायची. त्यानंतर माझ्या मिस्टरांच्या एका मित्रांनी आम्हाला विश्रांती हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला. आम्ही तिथं आलो. आयशा मॅडम भेटल्या. आयशा मॅडमनी आम्हाला मोटिवेट केलं की घाबरू नका, गोंधळून जाऊ नका. मोठे सरांशी बोललो. मोठे सरांनीसुद्धा आम्हाला म्हटलं की अजिबात गोंधळून जाऊ नका. मी सांगतो त्या हिशोबाने सिस्टमॅटिक तुम्ही ट्रीटमेंट घ्या. माणूस या आजारपासून पूर्णपणे बरा होऊ शकतो जर आपण ट्रीटमेंटला सपोर्ट केली तर त्यानंतर मग सरांच्या गायडन्सने आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि
त्या जर्नीमध्ये मी 2 वेळा विश्रांती हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही झाले. तिथला स्टाफ, तिथले डॉक्टर्स, त्यांच्या त्वरित आणि अचूक ट्रीटमेंटमुळे मी लवकर कव्हरअप व्हायचे. त्यानंतर माझी पूर्ण ट्रीटमेंट संपली आहे आज, आणि आज मी पूर्णपणे बरी झाली आहे बिकॉज ऑफ ट्रीटमेंट ऑफ विश्रांती हॉस्पिटल. इथला स्टाफ, इथले डॉक्टर्स, इथले मावशी, आणि शेवटचं एक सांगू का की इथले खाली बसणारे जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते सुद्धा खूपच आपल्याला हेल्पफुल असतात. माझा 7 वर्षाचा लहान मुलगा असतो, जेव्हा मी किमो घ्यायला जायची तेव्हासुद्धा ते सिक्युरिटी गार्ड त्याला सांभाळून बसायचे. अख्खा दिवस ते त्यांची केअर करायचे. आणि आज मी बरी झाली आहे तरी पण मला काही त्रास झाला किंवा काही विकनेस आला तर एक कॉल केला किंवा एक मेसेज केला तर तिथले डॉक्टर घरी येऊन व्हिजिट देतात आणि आम्हाला पाहिजे ते कसं होतं काय होते त्या हिशोबाने आम्हाला मेडिसिन प्रोव्हाइड करतात. आमची फॅमिली म्हणते की मी आयुष्यात, आमचे सासरे म्हणा सासू म्हणतात की आयुष्यात उभं आयुष्य गेलं. मी आजपर्यंत असं बघितलं नाही की असे डॉक्टर किंवा असे मेडिसिन घरपर्यंत प्रोव्हाइड करतात कॅन्सरसारख्या पेशंटला. म्हणजे ते लोकंसुद्धा थँकफुल आहे विश्रांती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना. आणि शेवटचं फक्त एवढंच बोलते की आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, आणि आपल्या आरोग्याचं हॉस्पिटल हे रक्षण करतं, म्हणून ते एक पवित्र स्थान असतं. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं पवित्र स्थान म्हणजे विश्रांती हॉस्पिटल आहे आणि तिथले डॉक्टर्स आणि पूर्ण स्टाफ आहे. थँक्यू.